ह्या प्रति पंढरपूर समजल्या जाणाऱ्या क्षेत्रामध्ये पंढरपूरला जाणारी लोक येतात, म्हणजे दशमीला काही जी परत येतात ते विठ्ठलवाडीत दर्शनाला येतात, काही एकादशी येतात आणि या जिल्ह्यातल्या बऱ्याचशा कुटुंबातले सातत्याने या ठिकाणी आषाढी कार्तिकेला येणारी मंडळी खूप मोठ्या प्रमाणामध्ये भाविक या ठिकाणी दर्शनाला येतात। या ठिकाणी काल रात्रीपासून आपले पोलीस निरीक्षक वरिष्ठ पोलीस सतीश पाटील त्यांचे सहकारी न्यायालयाने सोबत 7 अधिकारी आणि जवळजवळ 100 पोलीस कर्मचाऱ्यांचा स्टाफ या ठिकाणी बंदोबस्तासाठी लावलेला आहे। काही मागाचे नुसते दर्शन पाहिजे, मला बस दुसरे काही नाही, त्याला जेवढेच पाहिजे। पांडुरंगाला म्हणायचं आम्हाला लवकर सुटसुट पाहिजे आम्हाला। यावर्षी पाऊस लवकर यावा। पंढरपूर करून आलोय माऊली, आपलं काही नाही हरिना। पंढरी निवार हे जे निवडुंगे विठोबा मंदिर हे पुण्याचं प्रसिद्ध आहे आणि मंदिराची मूर्ती फार जुनी, म्हणजे 1200 शतकाची मूर्ती आहे। आता 1200 शतकात म्हणजे 800 वर्ष होऊन गेली आणि या ज्या पालख्या पुण्यामध्ये येतात त्याला 300-350 वर्ष होऊन गेली आणि ती जंगल होतं, पूर्वी शेती होती इकडे तर निवडुंगाची झाडं होती सगळी जंगलमध्ये आणि त्याच्यामध्ये मूर्ती सापडल्यामुळं या मंदिराचं नाव निवडुंगे विठोबा असं पडलं। आमचं खरं विठ्ठल मंदिर नाव आहे, परंतु पूर्वी इथं पासोड्याचा व्यवहार व्हायचा। मंदिराला ओळखण्यासाठी त्या एरियाचं नाव म्हणून पासोड्या विठ्ठल मंदिर। तर याचा इतिहास असा आहे की या मंदिरामध्ये तुकाराम महाराज येऊन गेले, तर या तुकारामांच्या वेळेस त्यांचं कीर्तन वगैरे त्यावेळेस तिथं व्हायचं। स्वतः शिवाजी महाराज त्यांना भेटायला आले, म्हणजे मुसलमान लोक जेव्हा शिवाजींना पकडायला आले म्हणजे तुकारामांनी पांडुरंगाचं एवढा भजन केलं आणि म्हणजे जेवढी माणसं होती ती सगळी शिवाजी झाली, असा एक इथला इतिहास। उपाशी विठोबा मंदिर आहे, या मंदिराचा आणि आमचा प्रभात ब्रॉडबँडचा संबंध गेले 55 ते 60 वर्ष आम्ही इथं दर आषाढी एकादशीला येऊन सेवा करतो। स्थापना केव्हा झाली हे मला माहिती आहे, पण फक्त पेशवेकालीन नाही एवढं माहिती आहे। खेडेगावात जी घरं असतात त्या पद्धतीचं घर बांधून हे मंदिर बांधलेलं आहे, किंवा सगळे अवशेष तुम्हाला खेडेगावात शाळेचे जवळजवळ 1000 मुलं इथे येतात दिंडी घेऊन। वृद्धाश्रमाचे लोक इथे जे आहेत, वृद्धाश्रम त्याचे लोक येतात। ई सकाळसाठी सुभाष इनामदार,